उद्या अंतरवालीमध्ये निर्णायक सभा होणार, मनोज जरांगे पाटील यांची माहिती। मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये। पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा, आता 3-3 राजे आहेत। रास्ता रोको आंदोलन शांततेत करा, 11 ते 1 याच वेळेत रास्ता रोको आंदोलन करा, 4 ते 7 या वेळेत घेऊ नका। रास्ता रोको आंदोलनाचं रूपांतर धरणे आंदोलन करा। उद्या 12 वाजता आपली निर्णायक सभा होणार आहे। मराठा बांधवांनी अंतरवालीत या। बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायलाच हवी। तो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो। बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं। मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। रास्ता रोको केला तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची पाहिजे। मी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही। मराठ्यांना शब्द आहे, दुसरा पण आहे। त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नव्हतो कधी पण, आणि मग थोडासा बदल करतो। बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं। मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। रास्ता रोको केला तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची पाहिजे। मी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही। मराठ्यांना शब्द आहे, दुसरा पण आहे। त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही। म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा, आणि रास्ता रोकोचा पॉईंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची। तिकडे 200-300 मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही, ते सरकार जाणं ते जाणं, ते कोणी ते उचलान बघा त्याचा उद्देश। काय तुम्ही बदल केला? फक्त एकच बदल आहे, बाकी आहे तसंच आहे सगळं। फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय। त्याचे अनेक कारण आहेत। बंजारा बांधवांचे काल लोक आले होते, बांधव, त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली। चर्मकार बांधव आले होते, चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे, संत रोहिदास। बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला। तीही लोक खूप आले होते काल, की आम्हाला सहकार्य करा। आमचे 4-5 लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येत आहेत। 24 ते 27 आमची यात्रा आहे। तर लोक लेकरं बारीक बारीक लेकरं आहेत, गाड्या आहेत, ते आणले जातील। आणि आम्ही भावना शून्य नाही आहेत, आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत। सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली, आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत। काही मुलींपर खूप आल्या होत्या, हे त्या लेकी वेळेला थोडीशी भीती वाटते, कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं। मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या, तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला, परंतु पाठीमागच्यासारखा कोणी जाळपोळ करेल, ते आंदोलकावर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे। मग कारण ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, जायला परीक्षेलाही होईल। तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचार करावा लागेल। आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे, कारण ते लेकरं कोणाचे असो, आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल, मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का, ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे। तर मग काय फरक पडत नाही ना। 24चं घेऊ फायनल, 3 मार्चचा फायनल रास्ता रोको आहे, म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रास्ता रोको करतोय। आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय आपण, कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत, काही नंतर ठेवलेले असतील, त्यांना एकच विनंती, 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या। फक्त आज 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, 11 ते 1 या वेळेत घ्या शांततेत। आणि 1च्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात, शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं। उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी 12 वाजता ते 1च्या दरम्यान 25 तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा। कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे, समाजाशी। सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरवालीत यायचं आहे। इथं आता तयारी सगळी होती बैठकीची। शक्यतो तुम्ही सगळेच या, कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक, निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची। फक्त आज एक लक्षात असू द्या, सगळे रास्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा। तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही, त्याची काळजी करू नका। फक्त सगळ्यांनी शांततेत करा 11 ते 1 या वेळेत। आणि विद्यार्थ्याला काही अडचण आलं तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः। आणि 1च्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात, म्हणजे आज संध्याकाळी या रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा। शहरातले